नमस्कार, मी ऍडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या राज्यभरामध्ये बऱ्याचशा लोकांना एक अडचण आहे की ती म्हणजे सिलिंग मध्ये जी जमीन भेटलेली आहे ती वर्ग 2 ची जमीन भेटलेली, ती वर्ग 1 मध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचे, असे बऱ्याचशा लोकांचे बरेचसे प्रश्न या संदर्भात येत असतात की सर, सिलिंग मध्ये जमीन भेटलेली आहे आणि ती वर्ग 2 ची जमीन आहे, आम्हाला वर्ग 1 करायची आहे. कारण की वर्ग 2 ची जमीन असल्याच्या नंतर तिच्यावरती शासनाचं नियंत्रण असतं आणि ती जर विक्री करायची असली तर त्याला अगोदर शासनाची किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते. या संदर्भामध्ये बरेचसे लोक अद्यापपर्यंत अडचणीमध्ये आणि बऱ्याचशा लोकांना या गोष्टी कळत नाहीये की वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 कशी करायची, त्याची प्रक्रिया काय आहे, अर्ज कोणाकडे करायचा, रक्कम किती भरायची, रेडी रेकनरच्या किती टक्के रक्कम भरायची, असे बरेचसे प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. पण सध्या आता शासनानं काय केलेलं, एक अधिसूचना काढलेली या संदर्भामध्ये. ज्याही लोकांना महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सिलिंग कायदा जो आहे 1961, त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांना सिलिंग मध्ये जमीन मिळालेले वर्ग 2 च्या, त्या वर्ग 1 करण्याच्या संदर्भामध्ये अधिसूचना आणि प्रारूप नियम शासनाने डिक्लेअर केलेले 14 जानेवारी 2026 रोजी. तर या संदर्भामध्ये याच्यात सविस्तर काय दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर प्रक्रिया दिलेली की तुम्ही कशा पद्धतीने वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करू शकता. तर ते कशा पद्धतीने करू शकता आपण या शासन राजपत्राच्या आणि जो काही अधिसूचना काढलेली त्याच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. बघा, सिलिंग म्हणजे काय, तर सिलिंग कायदा आला होता ज्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी काही लोकांकडे 200-200, 500-500 एकर जमीन होत्या. मग शासनाने काय केलं की असा कायदा केला की बाबा एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावावर विशिष्ट जमीन पाहिजे, त्याच्यापेक्षा जर जास्त जमीन त्यांच्याकडे जर असेल तर ती जमीन शासनानं काय केलेली आहे, त्यांच्याकडून काढून घेतलेली आहे आणि संपादित करून ती जमीन ज्या लोकांकडे जमीन नाहीये किंवा जे भूमिहीन आहे, जे काय अल्पभूधारक आहे किंवा ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये, अशा गोरगरीब लोकांना त्या सिलिंग मध्ये जमिनी वाटून दिलेले. पण आता ह्या जमिनी शासनाने काढून घेतल्यात, परंतु ज्यावेळेस वाटल्यात त्या लोकांना, त्याचा वापर शेतीसाठीच व्हावा आणि त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी व्हावा, या दृष्टिकोनातून त्या जमिनी वाटताना काय केलं शासनानं की त्या वर्ग 2 च्या वाटल्या, वर्ग 2 करून वाटल्या. त्याचं कारण काय की अशी जमीन जी काही शासनाने दिलेली आहे ती जमीन तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीला विकायची असेल तर त्याच्या अगोदर, विक्री करण्या अगोदर शासनाची परवानगी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी रेडी रेकनरच्या काहीतरी जी काही ठरवून दिलेली शासनाची रक्कम आहे ती भरावी लागते. अशा पद्धतीचा नियम होता. परंतु बऱ्याचशा लोकांना ही प्रक्रिया कळत नव्हती की नेमकी अर्ज कुठं करायचा, काय करायचा. तर या संदर्भामध्ये 14 जानेवारी 2026 ला शासनाने स्पष्ट तुम्हाला सूचना दिलेल्या आहे, तुम्ही कशा पद्धतीने वर्ग 2 ची वर्ग 1 करू शकता आणि किती अधिमूल्य, किती बाजार मूल्याच्या किती टक्के तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे. बघा, याच्यामध्ये प्रारूप नियम सुद्धा दिलेले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी अधिसूचना काढलेली आहे ही 11 फेब्रुवारी 2026 च्या नंतर नियमामध्ये रूपांतरित होणार आहे. त्याच्या अगोदर जर कोणाला ह्या नियमावरती जर काही आक्षेप असेल तर त्यांनी तो 11 फेब्रुवारी पर्यंत किंवा त्याच्या अगोदर घ्यायचा आहे. जर तुमच्या काही सूचना असेल तर त्याच्यामध्ये काही जर चेंजेस करायचे असले, काही जर बदल करायचा असला, जर तुमच्या सूचना चांगल्या असेल तर शासन त्याच्यामध्ये बदल करेल. जर असं जर काही जर झालं नाही तर ह्या सूचना किंवा हे नियम जसे तसे पुढे कायद्यामध्ये रूपांतरित केले जाईल. बघा, याची संक्षिप्त नाव आणि व्याप्ती काय दिलेली बघा. महाराष्ट्र शेत जमीन धारण्याची कमाल मर्यादा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे नियम 2026, अशा पद्धतीचे हे नियम दिलेले. याच्यामध्ये बघा, त्याच्या क्लॉज 2 बघा, या अधिनियमाच्या कलम 27 अन्वये वर्ग 2 आधी धारणा अधिकार प्रदान करण्यात आलेल्या जमिनींना अशा जमिनी प्रदान केल्याच्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर आणि जेव्हा अशा जमिनी प्रदान केल्याच्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झालेले नसेल त्या बाबतीत, किंवा जर अशा शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाले असेल तर ती असे उल्लंघन नियमाधीन केल्यानंतर लागू होतील. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जमीन, ही जी काही सिलिंगच्या कायद्याखाली जमीन मिळालेली आहे ते जमीन मिळून 10 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. ज्या काही नियम अटी ठरवून द्याल ते तुम्हाला जमीन देताना त्या नियम अटीचं तुम्ही उल्लंघन केलेलं नाही पाहिजे. आणि जर उल्लंघन केलं असेल तर ते शासनाकडून तुम्ही त्याचा दंड भरून ते नियमाधीन केलेलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येईल. त्याच्यानंतर बघा, याच्यातला महत्वाचे जे नियम आहे 3 नंबरच्या कलमामध्ये दिलेला आहे बघा.
या अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगटादार वर्ग 2 धारण अधिकाऱ्याने दिलेल्या जमिनीच्या कोणत्याही धारकास अशा जमिनी प्रदान केल्याच्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर आणि जर जमिनी प्रदान केल्याच्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झालेले नसेल त्या बाबतीत किंवा जर अशा शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाले असेल तर असे उल्लंघन नियमाधीन केल्यानंतर या नियमाच्या तरतुदीनुसार त्यांच्या जमिनीचे भोगटादार वर्ग 1 धारणाधिकारामध्ये रूपांतरित करण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल. कुठले कुठले नियम आहे तर 10 वर्ष कंप्लीट झालं पाहिजे, त्याचं उल्लंघन झालेलं नाही पाहिजे आणि अर्ज करायचा तो कोणाकडे करायचा आहे, जिल्हाधिकारी यांच्याकडे करायचा आहे. त्याच्यात पोट कलम बघा, जिल्हाधिकारी अर्ज आल्यानंतर काय करेल, खालील कोणताही अर्ज प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी संबंधित जमिनीच्या तपशिलाची आणि अशी जमीन दिल्याच्या कोणत्याही अटीचे किंवा शर्तीचे कोणतेही उल्लंघन झाले आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करेल. सगळ्यात अगोदर तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी याच्या संदर्भात अगोदर चौकशी करेल की तुम्ही कुठल्या नियमाचं जे काही तुम्हाला ज्या अर्थी जमीन दिलेली त्याचं कुठलं उल्लंघन तर झालं नाही ना. त्याच्यानंतर बघा, अशी पडताळणी केल्यानंतर जर जमीन प्रदान केल्याच्या कोणत्याही अटीचे व शर्तीचे उल्लंघन झाले आहे व असे उल्लंघन नियमाधीन करण्यात आलेले नाही असे निदर्शनास आले तर जिल्हाधिकाऱ्यास त्याची कारणे नोंदवल्यानंतर आदेशाद्वारे अर्ज फेटाळला येईल. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जमीन मिळाली होती सिलिंगची, ती वर्ग 2 ची, परंतु ज्या काही नियम अटी देताना ठरवून दिले होते त्याचं तुम्ही उल्लंघन केलेलं आहे आणि ही जर गोष्ट जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आली तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर, तर जिल्हाधिकारी तुमचं वर्ग 2चं क्षेत्र वर्ग 1 करण्याचा अर्ज फेटाळून टाकील. अशा पद्धतीची याच्यामध्ये तरतूद सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बघा, अशी पडताळणी केल्यानंतर जर जमीन प्रदान केल्याच्या कोणत्याही अटीचे व शर्तीचे उल्लंघन झालेले नाही किंवा जर कोणतेही उल्लंघन झाले असेल व सक्षम प्राधिकरणाने असे उल्लंघन नियमाधीन केले आहे असे निदर्शनास आले असेल तर जिल्हाधिकारी या आदेशाद्वारे खालील तक्त्यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रूपांतर अधिमूल्याचे प्रदान केल्यावर शर्तीच्या अधीन राहून भोगटादार वर्ग 2 जमिनीचे भोगटादार वर्ग 1 जमिनीचे रूपांतर करील. म्हणजे तसा आदेश जिल्हाधिकारी पारित करील की वर्ग 2चं वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी. आता खालील तक्त्यामध्ये जे काही आदिमूल्य दिलेलं आहे, आदिमूल्य म्हणजे थोडक्यामध्ये बाजार भावाच्या किती टक्के पैसे भरायचे तुम्हाला, तर थोडक्यामध्ये सगळ्या जमिनीसाठी ही जी रक्कम आहे ही 50% त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्हाला 50% रक्कम भरून वर्ग 2 ची वर्ग 1 जमीन करण्याच्या संदर्भात तरतूद करण्यात आली. म्हणजे थोडक्यामध्ये बाजार मूल्याच्या 50% रक्कम तुम्हाला भरायची आहे. त्याच्यामध्ये खाली काय दिलेले, काही नियम दिलेले. आता हे नियम काय बघा, मूळ शर्ती दिलेले, काय दिलेले, ज्या प्रकरणामध्ये रूपांतर अधिमूल्याची रक्कम 1 कोटीपेक्षा जास्त असेल अशा प्रकरणामध्ये राज्य शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी भोगटादार वर्ग 2 जमिनीचे भोगटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचा कोणताही आदेश पारित करणार नाहीत. थोडक्यामध्ये स्पष्ट सांगितलेली जर एखादी जमीन अशी असेल की 1 कोटीपेक्षा जास्त पैसे शासनाला भरायचे अधिमूल्य म्हणून, तर शासनाची जिल्हाधिकारी हा शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय असा कुठलाही आदेश पारित करणार नाहीत. ज्या अर्जामध्ये अशा रूपांतर अधिमूल्याची रक्कम 1 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल अशा अर्जाची पडताळणी जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यापासून 3 महिन्याच्या आत करतील आणि ते अर्ज राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेसाठी पाठवतील. आता त्याला लिमिटेशन सुद्धा ठरवून दिलेलं आहे की बाबा 1 कोटीपेक्षा जास्त मूल्य होतंय हे 3 महिन्यात ठरवायचंय आणि जर असं जर असेल तर पूर्व परवानगी घ्यायची आहे शासनाची. त्याच्यानंतर बघा 2 नंबरची शर्त काय, भोगटादार वर्ग 2 जमिनीचे भोगटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याच्या अंतिम आदेशापूर्वी अर्जदाराने रूपांतर अधिमूल्य भरण्यासाठी नोटिशीमध्ये नमूद केलेली रूपांतर अधिमूल्याची रक्कम अशा नोटीसच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरावी. म्हणजे तुमचं सगळं फिक्स झालंय, तुम्हाला आता वर्ग 2चं वर्ग 1 मध्ये आदेश करणार आहे जिल्हाधिकारी साहेब, पण ते करण्यापूर्वी अगोदर तुम्हाला जी रक्कम भरायची सांगणार आहे, जी रिडिरेक्टरच्या 50% रक्कम आहे त्याची नोटीस देईल. ती नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ती रक्कम भरायची आहे, नाहीतर तुमचा प्रस्ताव तुमचा अर्ज फेटाळला जाईल. अशा पद्धतीची 2 नंबरची अट दिलेली आहे. 3 नंबरची काय, नियमाच्या कलम 27 अन्वये वाटप केल्यानंतर जर कोणत्याही अटीचे किंवा शर्तीचे उल्लंघन झाले असेल तर सक्षम प्राधिकरणाद्वारे प्रथम असे उल्लंघन नियमाधीन करण्यात येईल. जर एखाद्या अटीचं उल्लंघन झालं असेल तर अगोदर हे करण्या अगोदर ते उल्लंघन जे झालेलं आहे त्याचा दंड भरून ते नियमाकुल करण्यात येईल. त्यानंतर या नियमानुसार अशा जमिनीचे भोगटादार वर्ग 2 मधून भोगटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याची
कार्यवाही करण्यात येईल. अगोदर जे काही उल्लंघन झालेलं आहे ते नियमाकुल करण्यात येईल आणि त्याच्यानंतर मग भोगावटादार वर्ग 2 चा भोगावटादार वर्ग 1 करण्यात येईल. आता शेवटची आणि चौथी जी काय अट दिलेली आहे, जर भूधारकाने सक्षम प्राधिकाराच्या पूर्व परवानगीने जमीन हस्तांतरित केल्यास किंवा तिच्या वापरात बदल केल्यास पूर्व परवानगीच्या वेळी असलेली अनर्जित उत्पन्नाची किंवा अधिभाराची किंवा अधिमूल्याची रक्कम जमिनीचे रूपांतर करण्याच्या वेळी आकारलेलं रूपांतर अधिमूल्यामध्ये समायोजित करण्यात येणार नाही. म्हणजे जर याच्या अगोदर जर त्यांनी जर असं काही जर हस्तांतरण केलं असेल तर त्यावेळी जी रक्कम भरलेली ती ह्या रकमेमध्ये समाविष्ट केली जाणार नाही, ती रक्कम याच्यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. अशा पद्धतीचं हे काय अधिसूचना आणि प्रारूप नियम शासनाने तयार केलेले. आता वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणं या पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. पण हे जे प्रारूप किंवा अधिसूचना काढलेली आहे हे फक्त ज्या काही जमिनी सिलिंग मध्ये लोकांना मिळालेले त्या जमिनीच्या संदर्भामध्येच हे अधिसूचना काढलेले आहे शासनाने. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की ज्या लोकांना सिलिंग मध्ये जमीन भेटलेले त्यांच्यासाठी या गोष्टी दिलेल्या. हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही कायदेशीर प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि फेसबुकवरती आपल्याला फॉलो करा.